उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. पर माझं यांची एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही. आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत, असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये. मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे. याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे. पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकेवण्याकडून 4% आणि 5%. तो पैसे मी चंपक नहारकडून उचलले आणि संजू तिकेवण्याचे पूर्ण केले. आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नहारचं 3% आणि काही पैसे आहेत 4%. पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. जेव्हा मी पैसे मागतोय तर पैसे देत नाही. बघू काय करायचं. तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये. आणि माझा माल 30-40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे. तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते. जेव्हा येतील तेव्हा बघू. आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आयर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये नाही. 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याज भरत आहे 4% आणि 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करते. स्वतःला हा लई मोठा माणूस समजत आहे. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकरावाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरावाळाला काहीच बी त्रास झालं तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. धन्यवाद. सुनील साहेब, मी जेव्हा तुमच्याकडे आलतो काम घ्यायला, तुम्ही म्हणला मी TNT कंपनीचं काम घेतलेलं आहे. हे रेट ठरवायला गेलो तेव्हा 5% रिटेन्शन ठेवायचं, आपलं 2% रिटेन्शन ठेवायचं ठरलं होतं. तुमचा पार्टनर आता 7.5% रिटेन्शन ठेवतं आहे. कदम साहेब आणि शुभमला तर अक्कल नावाची कुठलीही कल्पना नाही. भंगारातला भंगार माणूस तो कोण तुमचा शुभम सर. मला सर मानायला बी त्या माणसाला मनापासून लाज वाटते. भंगार माणूस आहे, कुठल्या गोष्टीला त्याला काय बोलावं ह्याची पण अक्कल नाही. तो माणसाच्या अवलाद नाही, जनावराच्या अवलाद आहे. तो काय म्हणतंय माहीत आहे का, तुमच्या वर्क ऑर्डरला किंवा तुमच्या कोटेशनला आमच्याकडे 0 किंमत आहे. ह्याच्या बापाने 0 किंमत ठुलती का? व त्याच्याला तुम्हाला TNT वाल्यानं जर म्हणलं की तुमच्या कागदा अग्रीमेंटला 0 किंमत आहे, तुमची काय किंमत राहिली? तसं हा माझ्या अग्रीमेंटला म्हणतं आहे की 0 किंमत आहे. ह्याच्या बापाने ठुलती का 0 किंमत? काम कशावर करतं आहे माणूस? अग्रीमेंट बघूनच काम करतं आहे, कोटेशन बघून काम करतं आहे. तर तुम्ही जो 10% जो रिटर्न ठेवलं आहे तो माझं रिटर्नशन फक्त 2% राहीन. बाकीचं पेमेंट मला देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तुमच्याकडे 14 लाख रुपये रिटर्नशन जे राहिलेले आहेत, 10% रिटर्नशन कोणी कुठल्याही कंपनी ठेवीत नाही. आणि तुमचं काम मला फसवून दिलं तुम्ही आणि फसवून देऊन आत्ता सध्या म्हणतो की शुभम बघते. शुभम काय बघते? येड्या भोकाचा शुभमला अक्कल आहे का कसा ठेकेदार टिकवायचा आणि कसं? आणि 4 महिने काम बंद पडलं होतं तर मी लिहिलेलं आहे माझ्या ह्याच्यावर कोटेशनवर. काम जर बंद पडलं काही कारणानं तर 8,000 रुपये लोखंडी मालाला आणि पलायला भाडे राहील. आता तुम्ही त्याला आळं मारून म्हणतो की नाही आमच्याकडे काही त्याचं प्रोसिजरच नाही. तर त्या टायमाला तुम्हाला कळालं नाही का माझ्याकडे अग्रीमेंट आहे, मी अग्रीमेंट उद्या त्याला जोडतो आहे. आणि आत्महत्या करण्याला तुम्ही 4 जण पार्टनर, तुम्ही स्वतः सुनील साहेब, केदारी साहेब, बाळासाहेब शेडगे ही सगळे आहेत ना जबाबदार आहेत. राजन शेट्टी हे जबाबदार आहेत माझ्या आत्महत्या करण्याला. का तर तुमच्याकडून पैसे मला 2-2.5 करोड येणं आहे, मार्केटमध्ये 1.25 करोड देणं आहे, तरी मी याच भरतो 4%.
आणि लोकांचे हातापाय पडतोय प्रत्येक महिन्यात. तुम्ही असे जर चुकीचे कामं केले तर भविष्यात तुमचे लेकरं बाळं किंवा तुम्ही पण सुखी राहणार. तुम्ही काम देताना फक्त तुम्ही स्वतः बोलत होता. त्याच्यानंतर हा शुभम कुठं आला झक मारायला? शुभमला अक्कल आहे का? शुभम एका बापाची अवलाद आहे का? अग्रीमेंट करायला सरळ म्हणतंय की माझ्याला 0 किंमत आहे. तर मी इतक्या दिवसांनी कंपनी चालवतोय, मी का चुत्या म्हणून कंपनी चालवतोय का? तर त्याच्याला तुम्हाला TNT वाल्यानं म्हणलं तुमच्या कागदाला 0 किंमत आहे, तर काय करता तुम्ही? हा भाडवा म्हणतंय तुमच्या ह्याला 0 किंमत आहे. माझं जो पेमेंट निघतंय मी मेल्याच्या नंतर मी आत्महत्या करतोय ना, तर तुमच्या सगळ्याचे नावं घालून करतोय आणि ह्याचे जिम्मेदार तुम्ही सगळेजण असतात का? तर तुमच्याकडे पेमेंट निघत आहे. माझं पेमेंट थांबू तुम्ही माझ्या लेकराबाला जाणून बुजून त्रास द्यायला लागला. धन्यवाद. माझं राहिलेलं पेमेंट द्यायचा प्रयत्न करावा.